नमस्कार मित्रांनो, अधिक मासात दानधर्म करा असे आवर्जून सांगितले जाते. दान केल्यामुळे पापक्षालन तर होतेच, शिवाय तुमचा पुण्यसंचय वाढतो असेही म्हणतात. पण समजा दान करणे शक्य नसेल, नोकरी व्यवसायानिमित्त व्रत करणे किंवा आजारपणामुळे कोणाला अधिक मासाचे नियम पाळणे किंवा उपवास करणे शक्य होत नसेल तर काय करायला हवे? मग अशा वेळी काय करावे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पुराणशास्त्रात सांगितलेला एक अतिशय सोपा आणि प्रभावी उपाय. कोणतेही मंगल कार्य अधिक मासात होत नाही, पण प्रकृती आणि परिस्थिती पाहून अधिक मासात व्रत दानपुण्य करावे असे सांगितले जाते. पण काही कारणामुळे दान करणे किंवा व्रत करणे शक्य झाले नाही तर काय करावे हे सुद्धा शास्त्रात सांगितले आहे. श्री पुरुषोत्तमाचा नामजप. श्री विष्णूंची सेवा केल्यामुळे अधिक पुण्य प्राप्त होते असे म्हणतात. म्हणून तर अधिक मासात दान, गोमातेची सेवा, पूजन, उपवास किंवा व्रतवैकल्ये केली जातात. पण समजा तुम्हाला यापैकी काहीही शक्य झाले नाही तर धर्मग्रंथानुसार तुम्ही नामस्मरण करू शकता. नामस्मरण अत्यंत श्रेष्ठ पुण्यकर्म असून श्री पुरुषोत्तमाचा नामजप करणे म्हणजे त्या परमेश्वराच्या अधिक जवळ जाणे. म्हणून दररोज श्रद्धेने भगवान विष्णूंचे नामस्मरण करा. नामस्मरण का करावे? महत्त्व. भगवंताच्या सतत नामस्मरणामुळे नारदाला सर्व जगाचे ज्ञान प्राप्त झाले. वाल्याकोळ्याचा वाल्मिकी ऋषी झाला. अखंड नामस्मरणाने पावन झालेली ही काही उदाहरणे आहेत. म्हणून अधिक मासात अखंड नामस्मरण करा. भगवंताच्या नामोच्चारणामुळे मन स्वच्छ होतं आणि मनातील सगळ्या शंका दूर होतात. भगवंताच्या नामस्मरणाने सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन त्रासदायक शक्ती नष्ट होते. साधकाचा अखंड नामजप चालू असेल तर वाईट शक्ती साधकांच्या जवळसुद्धा येत नाही. भगवंताचा अखंड नामजप केल्याने शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती यांची अनुभूती साधकांना घेता येते. नामस्मरण आणि मंत्रजप. नामस्मरण किंवा मंत्रजपामुळे वेगवेगळी कंपने निर्माण होतात. ही कंपने आपल्याला विविध फायद्यांसाठी घेऊन जातात. मंत्राचा पंचतत्वावर प्रभाव पडतो आणि त्याद्वारे आरोग्य, मानसिक स्थिती सुधारल्या जातात. ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम श्री गुरुवे नमः यासारख्या मंत्राचा जप तुम्ही सहजपणे करू शकता. नामजप म्हणजे कलियुगातील सर्वात श्रेष्ठ तसेच सुलभ अशी एकमेव उपासना आहे. समजा तुम्हाला नामजप करताना काही समस्या येत असेल तर दिवसभर घरात CD किंवा रेकॉर्डिंगच्या माध्यमातून नामजप लावून ठेवू शकता. त्यामुळे वास्तुशुद्धी देखील होते आणि घरातील वातावरणही प्रसन्न राहते. तुमचे रोजचे व्यवहार करताना तुम्ही नामस्मरण करू शकता. यामुळे तुमची मंत्रसाधना सुरू राहते, तसे तुमची रोजची कामे आणि व्यवहार देखील पूर्ण होतात. नामस्मरण करताना मन एकाग्र कसे करावे? नामस्मरण किंवा जप करताना मन एकाग्र होत नाही. अनेक विचार मनात येतात किंवा डोळ्यासमोर काहीतरी विचित्र घडत आहे असे वाटते. कोणता आवाज झाला किंवा कोणी काही बोलले तर लक्ष विचलित होते. यावर उपाय म्हणून हळू आवाजात नामस्मरण करावे. यामुळे मन एकाग्र होण्यास मदत होते. नामस्मरणाचा महिमा अगाध आहे. तुम्ही अधिक मासात नक्की नामस्मरण करा. यामुळे एकाग्रता वाढेल, मनात सकारात्मक विचार येतील, दुष्ट विचारांचा प्रभाव दूर होईल. तसेच परमेश्वराचे नामस्मरण केल्याने सर्व मनोवांछित इच्छा देखील पूर्ण होतील. मित्रांनो, लक्षात ठेवा, भगवान विष्णू केवळ मोठ्या दानाने प्रसन्न होत नाहीत, तर मनातील भक्ती, श्रद्धा आणि चांगले कर्म महत्त्वाचे आहे. म्हणूनच आर्थिक अडचण किंवा इतर कारणामुळे मोठे व्रत किंवा दान शक्य नसले तरी निराश होऊ नका. मनापासून केलेले नामस्मरण आणि भक्ती हेच अधिक मासातील सर्वात मोठे पुण्य आहे. धन्यवाद. अधिक मासाशी संबंधित आणखी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. जय श्री विष्णू.